नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आकाशात शोभे उंच उंच गुढी, घेऊन आयुष्याची रंगत नवी। मराठी नववर्षाच्या सुरुवातीला चैत्र अमावस्येला येणाऱ्या पहिला सण गुढीपाडवा पासून नववर्षाची सुरुवात होते। या वर्षाच्या सुरुवातीला 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा गुढीपाडवा हा सण यावर्षी 30 मार्च 2025 रोजी आला आहे। या दिवशी सकाळी लवकर उठावे, अभ्यंग स्नान करून आणि पूजेसाठी लागणारे साहित्य आणावे। त्यात मग तुम्हाला काय आणायचे तर कडुलिंबाचा फुलोरा, गूळ, नारळ, आंब्याची पानं, झेंडूची फुले, साखरेची घाटी, एरंड्याचे पान, वेळू, ताट, तांब्या, हळद कुंकू, गुढीला नेसवायची साडी हे सर्व साहित्य सोबत आणावे। दारात गुढी उभे करण्याआधी त्या जागेवर सड्या रांगोळी करावी, त्यावर पाट ठेवावा, त्यावर गुढी उभा राहावी आणि गुढीची दिशा योग्य असावी। आपल्या घरातील थोर मोठ्यांना त्या गोष्टीविषयी विचारावं। गुढी सकाळीच उभं करावी, हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढावं, घरातील देवांची पूजा करावी, मग गुढी उभा करावी। घरातील सर्वांच्या उत्तम आरोग्याची, यशाची, सुखाची, आनंदाची गुढी अशीच गगनात भरारी घ्यावी, हीच देवाला प्रार्थना करावी। गुढीला श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा। गाईला, तुळशीला, देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही हा गोड प्रसादाचा आनंद घ्यावा। कडुलिंबाच्या गुळासोबत जो गोडवा वाढतो त्यासोबत तुमच्या आरोग्याची उत्तम सुरुवात होते, म्हणून कडुलिंब हे खाल्लं जातं। चैत्र महिन्यातला हा पहिला सण आनंदाने साजरा करावा। पाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असते। या दिवशी शुभ कार्य करण्यास अतिशय महत्त्व मानले जाते। या दिवशी वास्तू खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, सोने खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे, भूमिपूजन करणे असे शुभ मानले जाते। घरातील लहान मुलांचे कान टोचणे, बारसं करणे याला अतिशय शुभ मानले जाते। अशा प्रकारे तुम्ही आपले मराठी नववर्षाच्या सुरुवातीला शुभ सुरुवात करून आयुष्याची गुढी उंच उंच घेऊन जा। घरातील सर्वांनी श्रीखंडपुरीचा आस्वाद घ्या। दिवसभर गुढी आकाशात डोलत राहील। सायंकाळी 6:15 गुढीची पूजा करावी, नंतर दर्शन घ्यावं आणि मगच गुढी उतरून घ्यावी। गुढीला बांधलेली साखरेची घाटीचा प्रसाद सगळ्यांनी मिळून खावा आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर हे तुम्ही रामबाण उपाय म्हणून गुढीची जी घाटी असते ती एक पताका खाल्ला पाहिजे। त्यानं तुम्हाला उष्णतेचा त्रास कमी होईल, तेव्हा तो प्रसाद नक्की सेवन केला जातो। असा असेल तुम्ही तुमच्या नवीन मराठी वर्षाची शुभेच्छा ज्या आहेत त्या मी तुम्हाला देते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।